नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या 0 to 12 मराठी या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण एकदम एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट विषय पाहणार आहोत. तो विषय म्हणजे पर्सनल फायनान्स. जर तुम्हाला पैशाचा ताण कमी करायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो, पर्सनल फायनान्स म्हणजे फक्त पैशाबद्दल माहिती नव्हे, तर तुम्ही पैसे कसे अर्न करता, कसे सेव्ह करता, कसे खर्च करतात, कसे इन्व्हेस्ट करतात, याचं संपूर्ण प्लॅनिंग म्हणजेच पर्सनल फायनान्स. सिंपल शब्दात पैसा कसा हाताळायचा, पैसा कसा वाढवायचा आणि आपलं फ्युचर कसं सिक्युअर करायचं, हे म्हणजे पर्सनल फायनान्स. तर मित्रांनो, पर्सनल फायनान्स हे 4 मुख्य भागांवर चालतं. तर त्यातील पहिलं म्हणजे बजेटिंग म्हणजे पैसा कुठे जातो यावर कंट्रोल करणं. दुसरा नंबर म्हणजे सेविंग म्हणजे आपण भविष्यासाठी सेविंग करून ठेवावा पाहिजे. थर्ड नंबर म्हणजे इन्व्हेस्टिंग म्हणजे पैसा इन्व्हेस्ट करून पैशाला कामाला लावणे व पैसा वाढवणे. आणि फोर्थ नंबर म्हणजे प्रोटेक्शन म्हणजे इन्शुरन्स किंवा इमर्जन्सी फंड काढून ठेवणे, म्हणजे पुढे भविष्यात आपल्याला केव्हाही कामे येऊ शकतो. या 4 भाग जर तुमचे मजबूत असतील तर उत्तमच. तर मित्रांनो, आपण आता पहिल्या टॉपिकवर फोकस करणार आहे, तो म्हणजे बजेटिंग म्हणजे मित्रांनो, खूप लोकांचे म्हणणे असे असते की पगार येतो आणि लगेच संपतो. यावरच एक उपाय म्हणजे बजेटिंग. तर त्यासाठी तुम्हाला एक रूल फॉलो करायचा आहे, 50, 30 आणि 20. तर तुम्ही म्हणता 50, 30 आणि 20 म्हणजे काय? त्यामध्ये तुम्हाला सांगतो, जो तुम्हाला पगार येतो त्यामध्ये तुम्हाला 50% तुमच्या गरजेसाठी खर्च करायचे, 30% तुमची लाईफस्टाईल आणि तुमच्या इच्छांसाठी खर्च करायचा आहे, आणि राहिलेले 20% तुम्हाला सेविंग व इन्व्हेस्टिंग करायचे आहेत. हे रूल जर तुम्ही फॉलो केले तर तुम्हाला नेहमी महिन्याला पैसे उरत जातील. आता दुसऱ्या मुद्द्यावर फोकस करणार आहोत, तो म्हणजे सेविंग म्हणजे आपण आपल्या भविष्यासाठी तत्पर राहणं आणि भविष्यासाठी आपल्याला पैसा जमवून ठेवणं. तर मित्रांनो, तुम्ही जेवढे पैसे कमावतात त्यामध्ये तुम्हाला 10 ते 20% सेविंग करायचे आहे. आता तुम्ही म्हणता सेविंग कशासाठी? तर मित्रांनो, दवाखान्याचा खर्च, छोट्या ट्रिप्स, छोटे गोल्स, अचानक काही खर्च निघू शकतो त्यासाठी. आणि मित्रांनो, सेविंग नसली तर आपण फायनान्शियल स्ट्रेसमध्ये जात असतो. तर मित्रांनो, आता तिसरा मुद्दा आहे इन्व्हेस्टिंग. तर मित्रांनो, आपण फक्त पैसा सेविंग करून चालत नाही, कारण सेविंग जर केला तर पैसा जेवढ्याला तेवढाच राहतो, म्हणजे जशाच तसा राहतो. पण जर आपण पैसा इन्व्हेस्ट केला तर पैसा डबल होत असतो. म्हणजे तुम्ही जर एखाद्या फंडमध्ये पैसे टाकले तर काही दिवसानंतर तुमचे पैसे दुप्पट तिप्पट होत असतात. तर मित्रांनो, तुम्ही म्हणत असाल की आता पैसा इन्व्हेस्ट कशात करायचा? तर मित्रांनो, खूप सारे असे सोर्स आहेत की आपण त्यात पैसा इन्व्हेस्ट करू शकतो. बँकेमध्ये FD करू शकतो, डिजिटल गोल्ड घेऊ शकतो, पुन्हा इंडेक्स्ड फंड टाकू शकतो, नाहीतर मग म्युच्युअल फंड टाकू शकतो. अशा अनेक सोर्स आहेत, आपण त्यात पैसा इन्व्हेस्ट करू शकतो. आणि मित्रांनो, जेवढं लवकर तुम्ही इन्व्हेस्टिंगला सुरुवात कराल तेवढं लवकर तुमचा पैसा कामाला लागेल आणि पुढे चालून तुम्हाला त्या पैशाचा फायदासुद्धा होईल. तर मित्रांनो, आता चौथा मुद्दा आहे, तो म्हणजे प्रोटेक्शन म्हणजे फायनान्शियल सेफ्टी. मित्रांनो, तुम्ही अर्न करता त्यापेक्षा इम्पॉर्टंट म्हणजे तुम्हाला प्रोटेक्ट करणं. तर मित्रांनो, तुम्ही जर तुमच्या घरातील अर्निंग मेंबर असाल, म्हणजे तुम्ही जर तुमच्या घरातील कमावते माणूस असाल, तर तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स आणि टर्म इन्शुरन्स काढणे गरजेचे आहे. इन्शुरन्स इन्व्हेस्टमेंट नाही तर प्रोटेक्शन आहे. तर मित्रांनो, तुम्हाला या गोष्टी फॉलो करून जर तुम्हाला पर्सनल फायनान्समधून जर फायदा करायचा असेल तर मी काही हॅबिट्स सांगतो, त्या हॅबिट्स फॉलो करा, नक्कीच तुम्हाला फायदा होईल. तर मित्रांनो, पर्सनल फायनान्स ही एक अशी स्किल आहे, ती आपण प्रॅक्टिसने शिकू शकतो. आणि तुम्हाला ह्या हॅबिट्स फॉलो करायचे आहे की मित्रांनो, रोजचा जो तुमचा खर्च आहे तो तुम्ही नोट करा आणि व्यर्थ खर्च करू नका. चुकीची EMI टाळा शक्यतो. स्वतःमध्ये ज्या स्किल आहे त्यामध्ये जास्तीत जास्त इन्व्हेस्ट करा. रोज 1% इम्प्रूव्हमेंट म्हणजेच फायनान्स चेंज 100% होऊ शकतं. तर मित्रांनो, तुम्हाला असेच फायनान्शियल प्रॉब्लेम असतील तर मला सबस्क्राईब करा, म्हणजे मी तुमच्यासाठी आणखी नवनवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन येईल. व व्हिडिओला लाईक करून तुमचा मित्र जर एखादा फायनान्शियल प्रॉब्लेममध्ये असेल तर त्याला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.